ओम नमो भगवते वासुदेवाय. या संसार रूप अरण्यात किती प्रकारचे मानवी जीव वावरतात ह्याचं वर्णन जे भागवतकारांनी केलंय ना, ते वाचल्यानंतर अचंबित व्हायला होता. आणि आज सुद्धा आजूबाजूला अशा प्रकारचे जीव आहेत हे अनुभवाला येतं. शुकमहामुनी सांगतात राजाला की काही काही वेळेला असं होतं की ही दुर्जन माणसं सतत कोणाला कोणाला तरी त्रास देत असतात. आणि मग ज्याला त्रास होतो त्यांनी सुद्धा पूर्वायुष्यामध्ये आपल्या अहंकार रूपी दातांनी इतर अनेकांना दंश केलेला असतो, तो डसलेला असतो, चावलेला असतो. पण ह्या दुर्जनांनी ह्याला त्रास दिला की मग मात्र त्याचे जे अहंकाराचे जे दात असतात ना, ते पार तुटून जातात, बत्तीशी गळून पडावी तसे. आणि मग मात्र ह्याला चित्ताला काही शांती लाभत नाही, तो अशांत होतो, झोप उडते. आणि मर्माघात झाल्यामुळं त्या वेदनांनी क्षणाक्षणाला त्याच्या ठिकाणची विवेक शक्ती क्षीण होत राहते. आणि शेवटी एखादा आंधळा ज्याप्रमाणे अंधाऱ्या विहिरीत पडावा त्याप्रमाणे हा जीव नरकात जाऊन पडतो. किंवा त्याच्या उलट की विषयांपासून सुख मिळतं ह्या भ्रांतीतून त्या सुखाचे काही गोड कण गोळा करण्यासाठी, ते शोधण्यासाठी हा लपत छपत काही ना काहीतरी उद्योग करतो. कधी परस्त्रीचं अपहरण करतो, बळजबरीने तिला पळवून आणतो. कधी दुसऱ्याचं धनही चोरून आणतो, अपहार करतो धनाचा. पण हे दुष्कृत्य जेव्हा उघडकीला येतं त्यावेळेस त्या स्त्रीचा स्वामी किंवा त्या धनाचा मालक किंवा त्या राज्यातला सत्ताधीश यांच्याकडून त्याला जबरदस्त मार खायला लागतो. आणि मग हा कुठल्या ना कुठल्या नरकात जाऊन पडतो आणि खिचवत पडतो, की ज्या नरकाला त्याचं टोकही तुम्हाला शोधता येत नाही. दीर्घ काळपर्यंत, अनंत काळपर्यंत हा त्या दुःखाच्या नरकामध्ये जाऊन पडतो. आणि म्हणून असं म्हणतात शहाणी सुरती माणसं, सज्जन माणसं, सुजाण माणसं, की प्रवृत्ती मार्गामध्ये राहून जी काही लौकिक आणि वैदिक कर्म केलेली असतील या दोन्ही प्रकारच्या कर्मामुळं जीवाला पुन्हा पुन्हा संसाराचीच प्राप्ती होते. या मृत्यूलोकातच यावं लागतं. आणि ते सुद्धा केवळ मनुष्याचा जन्म मिळेल असंही नाही. ज्या प्रकारची कर्म केली असेल त्या प्रकारच्या कर्माच्या फळांमुळं कृमी कीटकांपासून हिंस्र शाबकापर्यंत अनेक प्रकारच्या योनींमध्ये या संसारात येऊन भटकावं लागतं, भरकटावं लागतं. मान्य न करता गृहीत जरी झालं की याचं ते दुष्कृत्य खपून गेलं, कोणाच्याही लक्षात नाही आलं, त्या परस्त्रीच्या मालकाच्याही लक्षात नाही आलं, पैशाचा अपार केला असेल तर त्या राजाच्या किंवा त्या ज्याचा पैसा होतो त्याच्या लक्षात नसेल आलं, असं जरी गृहीत धरलं तरी एक क्षण असा येतो की हे जे अन्यायानं मिळवलेलं धन आहे किंवा अन्यायानं मिळवलेला जो स्त्री भोग आहे, ती स्त्री किंवा ते धन दुसरा कोणीतरी तुमच्या जवळ येतो आणि ते हिसकावून घेतो. बरं, जो हिसकावून घेतो त्याच्याकडे तरी ते राहतं का? ते पुन्हा आणखीन तिसरा कोणीतरी हिसकावून घेतो. म्हणजे ही एकमेकांना लुटण्याची, लुबाडण्याची परंपरा अखंड चालू राहते. अन्यायोपार्जितं दुःखम दशवर्षांनी तिष्ठते, सुभाषितकार म्हणाले. प्राप्ते दशवर्षे समूलंच विनश्यते. अन्यायानं, अधर्मानं जर काही पैसा मिळवला, परस्त्रीचा उपभोग घेतला
तर फार तर 10 वर्षापर्यंत ते तुमच्याजवळ टिकून राहील. पण जेव्हा 10 वर्ष संपतील तेव्हा 11व्या वर्षात ते समूळ तुमच्याकडचं नाहीच होईल. सव्याज वसूल केलं जाईल. तेव्हा जे आपल्याकडे आहे ते आधी दुसऱ्या कोणाचं तरी होतं आणि जे आता आहे ते यदा कदाचित पुढच्या काळात दुसरा कोणीतरी आपल्याकडनं हिसकावून सुद्धा घेऊ शकेल, हे माणसानं कायम लक्षात ठेवायला पाहिजे. शुक महाराज सांगतात की काही काही वेळेला थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांच्या परिस्थितीमुळं त्यांचं निवारण करण्यात जेव्हा यश येत नाही, निवारण करायला जीव असमर्थ असो, दुर्बळ असो, त्यावेळेला तो अपार चिंतेने व्यापला जातो आणि जीवाला सदैव उदासीनता येते. काही वेळेला एकमेकांकडे पैसे देण्या घेण्याचे जेव्हा व्यवहार होतात तेव्हा त्या देण्या घेण्याच्या व्यवहारात अगदी एखादा कवडीसारखा क्षुल्लक पैसा जरी कमी आला तरी सुद्धा त्याच्यावरनं त्या पैशाच्या वसुलीसाठी दुसऱ्यांचे प्राण घेतले जातात, जीव घेतले जातात. असा हा निष्ठुर संसार आहे. आणि दुसऱ्याचे पैसे बुडवण्याचं बेईमानीचा व्यवहार आहे, उद्योग आहे. पैसा किती बुडवलाय यापेक्षा पैसा बुडवलाय ह्या गोष्टीमुळं पिढ्यानपुढ्या वैर निर्माण होतं आणि ते जागवलं जातं. तेव्हा राजा ह्या मार्गांमध्ये आत्ता ही जी अलीकडे काही विघ्न सांगितली त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत, काही विघ्न आहेत. सुख, दुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, प्रमाद, उन्माद, शोक, मोह, लोभ, मात्सर्य, ईर्ष्या, अपमान, क्षुधा, पिपासा, आधी, व्याधी, जन्म, जरा आणि मृत्यू ह्याच्यापासून आणखीन अनेक प्रकारची दुःख माणसाला, जीवाला भोगावे लागतात. गणितात जसा परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा एक प्रकार असतो की संख्या किती जरी असल्या तरी त्यांच्या विविध रचनांमुळे अनंत संख्या निर्माण होतात. तशा ह्या ज्या आता गोष्टी सांगितल्या त्यातल्या अनेकांच्या संयोग वियोगामुळे अनंत प्रकारची दुःख माणसाला भोगावी लागतात. आणि अशा ह्या भरपूर विघ्न असलेल्या मार्गामध्ये जेव्हा जीव भटकत राहतो त्यावेळेला एखादा केव्हा तरी आशेचा किरण आलाय असं वाटतं. त्यावेळेला देवमायेसारखी असलेली एखादी सुंदर स्त्री त्याच्या समोर येते, तिच्या बाहुपाशात तो अडकतो आणि तिथेच सगळा विवेक हरवून बसतो. मग असा विवेक जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तिच्यासाठी तिला सुख मिळावं म्हणून नाना प्रकारच्या धडपडी हा जीव करत राहतो. त्याला घर मिळवून द्यायचं, त्याच्यासाठी अन्न मिळवायचं, त्याच्या शृंगाराची साधनं मिळवून द्यायची आणि हे सगळं करण्याच्या प्रयत्नात ती जास्तीत जास्त सुखी कशी राहील, कारण ती सुखी राहिली तर ती आपल्याला सुख देईल ना. तेव्हा ती अधिकाधिक सुखी राहण्यासाठी हा नाना प्रकारच्या चिंतामध्ये अडकतो. काही वेळेला त्या चिंता त्याला त्रासही देतात आणि मग तिच्या आश्रित राहून मुलं बाळ मुली किंवा अन्यान्य स्त्रिया ह्यांच्यामध्ये तो अडकतो आणि आपल्या इंद्रियांचा दास होऊन अंधकारमय अशा अपार नरकामध्ये पडून राहतो. आणखीन ज्या भवाटवीचं वर्णन शुक महाराजांनी कसं केलंय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.